तर उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करत टीका केलेली होती आणि यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे। ठाकरेंची लोकप्रियता कमी होतीये। ठाकरेंच्या सभेला लोक येत नसल्यानं ठाकरे आता नैराश्यात गेले असल्याचा घणाघात केलाय। आदित्य ठाकरेंना कुणीही मंत्री केलं नसतं अशी टीका सुद्धा त्यांनी केली आहे। कुठल्या पंचायत ते पार्लमेंट पर्यंत त्यांनी काम केलं आहे। कधी रेशन कार्ड काढलं आहे, कधी आधार कार्ड काढलाय कुणाचं? एका मतदारसंघात हवेमध्ये निवडून आले आणि त्यामुळं त्या ठिकाणी एखाद्या वेळी आमदार होऊ शकतं माणूस ॲक्सिडेंटनी, पण काय लायकी आहे? मुख्यमंत्री पदाची लायकी आहे? आणि कोण शब्द दिले त्यांना? उद्धव ठाकरेंना पुत्रप्रेम आहे, त्यांना आदित्यना मुख्यमंत्री करायचं आहे आणि देवेंद्रच्या तोंडात ते टाकू पाहतात आहे। त्यांना हे माहिती आता माझ्या घरातलं कोणी मंत्री होऊ शकत नाही आयुष्यभर। ज्या उद्धव ठाकरेंनी चोरून मुख्यमंत्री पद घेतलं आणि स्वतःच्या मुलाला मंत्री केलं, शिवसैनिकाला सोडून एक शिवसैनिक ॲडजस्ट झाला असता, एक शिवसैनिकाला कार्यकर्त्याला मोठं करता आलं असतं। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्याबरोबर पहिलं काम काय केलं तर मुलाला मंत्री केलं। उद्धव ठाकरेंच्या लोकप्रियता ही जी कमी झाली आहे, कोणी सभा घ्यायला तयार नाही, त्यांच्या सभेला लोक यायला तयार नाही। उद्धव ठाकरेंना हे माहिती आहे या लोकसभा निवडणुकीनंतर ते घरी बसणार आहेत।